नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा पद्धतीच्या या स्क्रू असलेल्या झाकणांसाठी आहे। अशी ही झाकणं दररोजच्या वापरामुळे सैल होऊन जातात, त्याचे स्क्रू सैल होतात। अशा वेळेस ते आपण कशा पद्धतीने पॅक करायचे ते बघायचं आहे। हा स्क्रू आपण या पद्धतीने ज्यावेळेस हाताने पॅक करायला जातो त्यावेळेस तो व्यवस्थित पॅक होत नाही। असा हा स्क्रू जर पॅक करण्यासाठी आपल्याकडे काही नसेल तर इथे आपण कशाचा वापर करणार आहे ते बघायचं आहे। त्यासाठी इथे मी पिलर घेतलेला आहे। आता या पिलरचा जो वरचा टोकाचा भाग आहे त्याच्या बाजूने आपण हा स्क्रू पॅक करून घ्यायचा आहे। अगोदर आपण या हँडलला पकडायचं आहे आणि या स्क्रूचा जो छोटा भाग आहे त्याच्यामध्ये आपण हा पिलर या पद्धतीने घालायचा आहे आणि तो फिरवायचा आहे। तुम्ही बघू शकता आपण हा स्क्रू किती व्यवस्थित बसवत आहे, किती सहज आपण येथे हा स्क्रू पॅक करून घेतलेला आहे। आता तुम्ही हे झाकण बघू शकता, जराही हालत नाही। अशा पद्धतीने कुठलेही झाकणांची स्क्रू पॅक करण्यासाठी या पिलरचा वापर तुम्ही नक्कीच करून बघा, खूप छान ट्रिक आहे। आता आपली दुसरी टिप आहे ती म्हणजे चाकूसाठी आहे। चाकू आपण ज्यावेळेस नवीन घेऊन येतो त्यावेळेस त्याला खूप छान धार असते, पण दररोजच्या वापरामुळे स्वयंपाकामध्ये भाज्या कट करून त्याची धार निघून जाते। अशा वेळेस इथे आपण याला धार लावण्यासाठी पंतीचा वापर करणार आहोत। इथे ही माझ्याकडील मातीची पंती आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजूने आपण या चाकूला धार लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला हा चाकू पकडायचा आहे आणि पंतीची जी खालची बाजू आहे ती आपण या चाकूवरती घासायची आहे। अशा प्रकारे इथे मी चाकूला धार लावलेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पंती थोडीशी घासली गेलेली आहे। अशाच प्रकारे तुम्ही खिसणीला सुद्धा धार लावू शकता। आता या चाकूला किती छान धार लागलेली आहे ते बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही पण खूप छान धार लागलेली आहे। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे बेसिंग स्वच्छ करण्यासाठी आहे। येथे हे बेसिंग तुम्ही बघू शकता असं थोडं खराब झालेलं आहे। आता हे स्वच्छ करण्यासाठी मी संपलेली टूथपेस्ट घेतलेली आहे। आता ही जी पेस्टची ट्यूब आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। कट करून आपल्याला याच्यातील जी पेस्ट आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। त्याने आपण हे सर्व बेसिंग आणि नळ घासून घेणार आहोत। अशा प्रकारे ट्यूबमधील सर्व पेस्ट काढून आपण बेसिंगला आणि नळाला लावून घ्यायची आहे। पेस्ट लावून झाल्यानंतर आता आपल्याला हे बेसिंग घासायचं आहे। अगोदर हे बेसिंग आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे, ओलं करूनच आपल्याला हे नंतर घासून घ्यायचं आहे। येथे मी घासणीचा वापर करणार नाही, फक्त या ट्यूबच्या साहाय्याने आपण हे बेसिंग आणि नळ घासून घेणार आहोत। अशा पद्धतीने येथे मी बेसिंग आणि बेसिंगचा जो नळ आहे तो स्वच्छ करण्यासाठी या कट केलेल्या ट्यूबचाच वापर केलेला आहे। तुम्ही सुद्धा बेसिंग आणि बेसिंगचा नळ स्वच्छ करण्यासाठी संपलेल्या या पेस्टच्या ट्यूबचा असा वापर नक्कीच करून बघा, खूप स्वच्छ निघतात। नळ आणि बेसिंग घासून झालेलं आहे। आता हे सर्व आपण स्वच्छ धुवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता बेसिंग आणि नळ किती स्वच्छ झालेला आहे। अगदी नव्यासारखी चमक या बेसिंगवरती आणि नळावरती आलेली आहे। हे दोन्ही तुम्हाला आता व्यवस्थित मी दाखवते, किती छान चमक आलेली आहे ते बघा। अगोदर बेसिंग कसं दिसत होतं आणि आता तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे गाजरासाठी आहे। थंडीमध्ये आता भरपूर गाजरं येतात। ही गाजरं ज्यावेळेस आपण घेऊन येतो त्यावेळेस ती आपण अशीच खायला घ्यायची नाहीत। खाण्या अगोदर गाजराची साल आपल्याला काढायची असते। त्याच्यावरती अशा बारीक केसासारख्या मुळ्या असतात, तसे त्याच्यामध्ये माती सुद्धा असते। याच्यासाठी आपल्याला या गाजराची साल काढायची असते। अशा या गाजराची साल आपण कशा पद्धतीने काढायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी येथे मी पिलर घेतलेला आहे। आता याच्यातले एक गाजर आहे त्याची साल मी या पद्धतीने पिलरने काढून दाखवत आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही पिलरने साल काढू शकता, पण या पिलरने साल काढल्यावरती याची साल अशा पद्धतीने थोडी जाडसर निघते, त्यामुळे गाजरही वाया जातं। आणि जर का तुमच्याकडे अशा प्रकारचा हा पिलर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही कशाचा वापर करून गाजराची साल काढू शकता ते बघायचं आहे। त्याच्यासाठी येथे मी एक मधाची बरणी घेतलेली आहे। ही काचेची बरणी आहे, त्याला आता जे झाकण आहे ते आपण काढून घेऊया। या झाकणाचा वापर करून आपण गाजराची साल काढणार आहोत। आता ही मधाची बरणी आपण बाजूला ठेवूया आणि हे झाकण आपण घेणार आहोत। झाकणाची जी कडा आहे त्याच्या बाजूने आपण या गाजराची साल काढायची आहे। झाकणाने गाजराची साल कशा पद्धतीने काढायची ते बघूया। या पद्धतीने आपण गाजर उभं पकडायचं आहे आणि त्यानंतर हे झाकण या पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता गाजराची साल किती सहज निघत आहे। अशा प्रकारे तुमच्याकडे जर पिलर नसेल तर या पद्धतीने तुम्ही गाजराची साल काढण्यासाठी अशा या झाकणाचा वापर करू शकता। तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी थोडं जाड आहे त्या ठिकाणी आपण या पद्धतीने झाकणाने काढून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने गाजराची साल काढण्यासाठी मधाच्या बरणीच्या या झाकणाचा वापर तुम्ही असा नक्की करून बघा, खूप छान ट्रिक आहे। आता इथे तुम्ही दोन्ही प्रकारच्या या साली बघू शकता। झाकणाने काढलेली साल बारीक आहे आणि पिलरने काढलेली साल जाड आहे, त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे मिक्सर जारसाठी आहे। मिक्सरचे अशा प्रकारचे वेगवेगळे जार्स असतात, ते आपण दररोजचे वापरले की त्याच्यातून खराब वास यायला लागतो।
अशा प्रकारच्या जारचा वापर आपण मसाले बारीक करण्यासाठी करतो. तसेच याच्यातून आपण लोणीही काढतो. अशा वेळेस या मसाल्यांचा वास जात नाही. असा हा वास घालवण्यासाठी आपण कशाचा वापर करायचा आहे ते बघायचं आहे. येथे आपण काय करणार आहे ते बघूया. येथे या जारमधील वास घालवण्यासाठी आपल्याला कडक गरम पाणी या जारमध्ये घालून घ्यायचं आहे. एकदम कडक असं येथे हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. ते आपण या पद्धतीने या जारमध्ये घालायचं आहे. येथे मी हे पाणी अर्ध्यापर्यंत भरून घेतलेलं आहे. ब्लेड बुडतील इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर आता याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हा बेकिंग सोडा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. येथे तुम्ही विम लिक्विडचाही वापर करू शकता. विम लिक्विड घालून तुम्ही हे मिक्सरलाही फिरवू शकता. आता आपल्याला या जारला झाकण लावायचं आहे. झाकण लावून आपल्याला हा जार 15 ते 20 मिनिटासाठी असाच ठेवायचा आहे. जारला झाकण लावून झाल्यानंतर हा जार आपण या पद्धतीने थोडा हलवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे ब्लेडमध्ये जे काही बारीक कण आहेत ते निघले जातील. आता 20 मिनिटानंतर याचं आपण झाकण काढून घेऊया. झाकण काढून झाल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता या पाण्याच्या वाफेमुळे झाकणही स्वच्छ होऊन जाते. झाकणातीलही वास निघून जातो. अशा प्रकारे मिक्सर जार धुण्यासाठी तुम्ही या गरम पाण्याचा आणि बेकिंग सोड्याचा वापर नक्की करून बघा. आता हे गरम पाणी आपण याच्यातून काढून घेतलेलं आहे. आता हा आपल्याला जार पटकन सुकवण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. येथे आपण जर का हा जार अशा पद्धतीने पालथा घालून ठेवला तर तो पटकन सुकत नाही. त्याला खालून अशा पद्धतीने हवा लागत नाही. अशा वेळेस इथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. आता इथे मी कपड्याचे 3 चिमटे घेतलेले आहेत. आता हे चिमटे आपण या जारला लावून घ्यायचे आहेत. या पद्धतीने 3 बाजूला 3 हे चिमटे लावायचे आहेत. आता हा मिक्सर जार आपण पालथा करून ठेवूया. आता इथे तुम्ही बघू शकता चिमटे लावून हा जार पालथा करून ठेवला तर त्याला खालून हवा लागते आणि त्यामुळे तो पटकन सुकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिक्सर जार सुकवण्यासाठी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. टिप आहे ती म्हणजे टिकल्यांसाठी आहे. अनेकदा आपल्याला एखाद्या साडीवरती मॅचिंग टिकली पाहिजे असेल तर ती मिळत नाही. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया. येथे मी नेल पॉलिश घेतलेली आहेत. तुमच्याकडे ज्या कलरची साडी आहे त्या कलरचे नेल पॉलिश तुम्ही घेऊ शकता. आता याच्यातले एक नेल पॉलिश घेऊन आपण अशा प्रकारे टिकलीवरती लावून घ्यायचं आहे. अगदी घरच्या घरी अशा प्रकारे तुम्ही कलरफुल टिकली तयार करू शकता. येथे आता तुम्हाला मी दाखवते किती छान येथे टिकली आपली तयार झालेली आहे ते बघा. अशाच प्रकारे आपण दुसराही कलर लावून घेणार आहोत. येथे मी तुम्हाला याच्यातला पिंक कलरही लावून दाखवणार आहे. येथे तुम्ही बघू शकता ही टिकली किती छान दिसत आहे. आता आपण पिंक कलरही लावून घेऊया. अगदी घरच्या घरी अशा प्रकारे तुम्ही कलरफुल टिकली तयार करू शकता. अगदी विकत मिळते अशी ही टिकली दिसते. आता तुम्हाला दोन्ही टिकल्या दाखवते किती छान दिसत आहे ते बघा. अशी ही सर्वच महिलांना खूपच उपयोगी पडणारी अशी ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा.